आणि हे दुःख काय मला बघवलं नाही, म्हणजे मी ते बघूच शकलो नाही, तिकडे बघितलंच नाही. थोडे मागे येतं का सगळ्यांनी? कॅमेरा टीम थोडं मागे 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 सगळ्यांना मिळेल. नमस्कार मॅडम, मी पैलवान हेमंतराव देशमुख. माझा ना जरा बायकांबद्दल मी थोडा हळवा आहे. काय आवडलं नाही का? बायकांबद्दल जरा हळवा आहे. हे बायकांचं दुःख नाही मला बघवत नाही हो. म्हणून मी काय केलं, हे असं लेडीज टेलरचं दुकान उघडून टाकलं. अवघड घाण घातला. बायकांचं दुःख नाही बघत. तर ते हे घे बघत बसला नुसतं. घे ना. तुम्हाला विनंती करतो की आमच्या दुकानाचं उद्घाटन तुम्ही करावं. हा घ्या 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 घ्या. गणपती बाप्पा मोरया. वा वा वा. बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर कशी लाली पसरली. कोणामुळे माहिती का? एक नंबर सई मॅडम. हा सई तामणकर. हे बघा एवढं मोठं होर्डिंग लावलं आम्ही, तिकडं स्टेज उभं केलंय. तुम्ही येणार म्हणल्यावर चला चला आता आपण तिकडे जाऊ. काय चला. हा चल अजय तू पण घे. सगळ्या मुलांनी प्लीज तिकडनं आम्ही एवढं मोठं दुकान काढलं. आता बायांना झंपर शिवायला लांब जायची गरजच नाही. आणि आता माझा मुलगा याचं काय कौतुक करू मी. अहो हात मी लावत नाही बायकांना, लगे माप घेतो तो. असं जगात कुठेतरी तुम्हाला उदाहरण दिसेल का? आहे की नाही? माझा खरा वारसदार आहे हो. आता तू बोल काहीतरी. बोल बोल. खरं तर धन्यवाद बरं का, तुम्ही सगळे इथं जमलाय. मला लय भारी वाटतं माझ्या दुकानाच्या ओपनिंगला आज एका शब्दाला लगेच किंमत देऊन सई मॅडम तुम्ही इथं आला. लय भारी वाटतंय मला. नाहीतर आम्ही काय तुम्हाला टीव्हीवरच बघायचो, आज प्रत्यक्षात बघतो. भारी वाटतंय. तुमचं लग हाय आमच्या बरोबर. आमचं दुकान पण आता जोरात चालेल असंच. खरं तर तुमच्याबद्दल सांगतो. आमचा आप्पा, खरं तर मी आप्पाने मला लहानपणी हाणलं होतं म्हणून मी घरातनं पळून गेलो होतो लांब. आणि घरापासून लांब गेल्यामुळे मला घरची माया कळली, प्रेम कळलं. आता परत आलो, आप्पाने मला जवळ केलं. आप्पा तुमचा आशीर्वाद असाच काय ठेवा बरं. आजी तुझा बी आशीर्वाद राहू दे. मूर्त्या तुला काय माझा आभार मारायला जीभ धरती वगैरे तुझी. तुझं बी आभार आहे. तू हाय म्हणून मी हाय, नाही तर माझं काय आहे सांग बरं. सई मॅडम खरंच थँक्यू बरं का, तुम्ही इथं आलाय. आणि आता आजपासून आमचं दुकान ओपन झालंय, त्यामुळे बायकांनो तुमचे कपडे बिपडेचे काय असतील तुम्ही शिवायला आणा बिंदास. या माप घेतो असं म्हणत मी तुमचं स्वागत करायला आहे इथं. हा आता एवढी मोठी नटी याच्याकडे जंपर शिवणार म्हणल्यानंतर बाकीच्या नट्या बी येणारच की. आणि मग आमच्या गावातल्या लोकांची नुसती चंगळ आहे की नाही. माझी मी सई मॅडम तुम्हीच बोला जरा काहीतरी. नमस्कार. मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय, कारण मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रात आलीये. मी महाराष्ट्रभर फिरलीये, देशात फिरलीये, देशाच्या बाहेर फिरलीये.
पण आपल्या घराजवळ येऊन खूप आनंद होतोय. आणि मला असं वाटतं की तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही देव माणूस आहात आणि तुम्ही इथे राहता कामा नये. तुम्ही मुंबईला चला, तिकडे एक शाखा उघडा. कारण मला असं वाटतं आमच्या इंडस्ट्रीला तुमच्या टॅलेंटची खूप गरज आहे. कारण असा युनिक टॅलेंट कुठेच नाही पाहिलाय आम्ही. तर या तिकडे ब्रांच एक पाहिजे आम्हाला मुंबईत. मुंबईला हो, मी गॅरंटी देते तुमची पहिली क्लायंट मी असेल. आणि मी ही गॅरंटी देते की सिरियल मध्ये, वेब सिरीज मध्ये, सिनेमांमध्ये तुमचे कपडे दिसतील, तुमचे ब्लाउजेस शिवलेले दिसतील आणि मॉडेल सुद्धा तुमचे ब्लाउजेस घालून रॅम्प वॉक करतील. माझी ही आयडिया खूप चांगली आहे, तर याच्यावरती नक्की विचार करा. आणि मला आज इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला माझ्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन खूप भारी वाटतंय आणि तुमचा पाहुणचार बघून मी थक्क झालीये. आणि मी आजींची फॅन आहे. आजी पण बघायची की नक्की काय काय आहे, काय काय पॅटर्न्स आहेत. आणि आजचा ब्लाऊज पण यांनीच शिवलंय बरं का. जायचं का तिकडे मग तुम्हाला? चला की. चला आपण जागा मोबाईल खाली अरे मोबाईल खाली अरे भाई बोरिंग रे. तुम्हाला पाहिजे असा ब्लाऊज, ड्रेस, जे काय पाहिजे तुम्ही सांगा. कॉंग्रॅच्युलेशन. नाही तिकडे काय नाही, तिकडे काय नाही, तिकडे जाऊ नका, तिकडे काय नाही. हा ते आहे सर थँक्यू सो मच. मी तुम्हाला थँक्यू. असं कधी पुष्कर कुठे? पुष्कर रोहित ऑडिओ कॅमेरा खाली घ्या ना जरा प्लीज. सगळ्यांच्या बूम्स ठेव. सगळ्यांनी एक पाहून जरा पाठीपाठी या. सगळे मागे हळूहळू. बस आता बरोबर. बस ठीक आहे बरोबर. आणि स्पर्श लोकांना माफ ही कॉन्सर्ट तुझ्यासाठी किती भन्नाट आहे. खूपच भन्नाट आहे. की असं कधी बघितलेलं नाहीये. त्यामुळे हे युनिक टॅलेंट आहे एकदम. आणि मला असं वाटतं की महिलांसाठी एकदम काय म्हणूया रिलॅक्स होण्याचं कारण आहे. आणि रिअली युनिक नाईस. आपण देव माणूस ही मालिका आणि त्याच्यातले ते सिक्रेट्स आता आणखीन ट्रिपल पट आपण म्हणूया की 3 गुणा जादा आहे अभि ह्याच्यामध्ये सगळं. सो काय तुला किरणला काय आज या निमित्तानं बोलायला हवे त्या साईडला मागे? किरणला काय नाही, त्याला शुभेच्छा देईन मी. आणि म्हणजे कॅरेक्टरच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की कुठलीही गोष्ट एवढी सस्टेन करणं ही खूप अवघड गोष्ट असते. पण ही इज मॅनेज टू डू दॅट. सो आय विश हिम ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि सई साताऱ्याला आलीस, तुझ्या माहेराच्या जवळ आलीस, तर काय इथली स्पेशल आठवण आज काय सांगशील? स्पेशल आठवण म्हणजे आमच्या प्रोड्युसर साहेब त्या कायम साताऱ्यात आल्यावर खातिरदारी करतात. घरी जेवण असतं तर ते आज मी मिस करेन कारण मला परत जायचंय लवकर. पण इथे आल्यावरती घरी आल्यासारखं वाटतं. आणि इथलं जेव्हा जेवण भाज्या आम्ही खातो तेव्हा त्याची चव वेगळी असते. आवडतं ठिकाण आणि आवडता पदार्थ साताऱ्याचा?
मटण साताऱ्यात आल्यावर मटण तांबडा पांढरा कंपल्सरी आहे आणि कुठलीही भाजी ती भाजी वेगळी लागते, त्याची चव वेगळी लागते. और कोई आणखीन काय विचारायचं? हा, देव माणूसचे तू एपिसोड पाहिलेत का किंवा काय ग्लिम्सेस पाहिलेत की किंवा या नवीन जो मधल्या अध्याय आहे त्याचं तू काय ग्लिम्सेस पाहिलेस? मी एपिसोड मध्ये मध्ये पाहत होते. मी आजींची फॅन आहे. आजी खूप एकदम काय म्हणूया सडेतोड बोलणाऱ्या आणि अशा आहेत. त्यांची एक वेगळी स्टाईल आहे, वेगळा स्वॅग आहे. त्याच्यामुळं मला आजी आवडतं आणि हिम्मतरावांचं कॅरेक्टर खूपच एजवरचं आहे आणि ते कॅरेक्टर प्ले करणारे आहेत ते त्याच्या ऑपोजिट आहेत एकदम. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही व्यक्ती त्यांच्या ऑपोजिट कॅरेक्टर जेव्हा प्ले करते तेव्हा ते खूपच भावतं. पण नरू आजी इथे आहे आणि तू आता म्हणालीस की तू आजीची फॅन आहे, तर आपण जर नरू आजीला सांगूया तिच्या गाजलेल्या 2 म्हणी आज जरा इकडे आणि पुढे ये आजी जरा जवळ येतो. अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ. मी नाही त्यातली कडीला वाचली. मी बाई संतीने माझ्या मागे 2-3. थँक्यू धन्यवाद. तुम्ही खूप संख्येने इकडे आलात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तुम्ही आवाज दिला. लो 3, 2, 1. तहसील घेतो. हां या या पोवले या 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 मॅडम या या आजी आजी थांब ठीक आहे. मागचे सगळे जस्ट उभे आणि बसा. त्याची खासियत आहे वास आला म्हणूनच बसला. त्यांना वास सगळे टॅलेंट वेगवेगळे ग्रीन डावाच्या पर्यंत चॅलेंज. रेडी 3, 2, 1 रोलिंग ऍक्शन. काय ग तू नटी आहेस ना, मग तू ते काय डाएट बेट करतीस का? नाही करते मध्ये मध्ये. मी करता का डाएट? हा एवढ्या एकदम शेप मध्ये पेट. हा मी ना ते नवं लुगडं घातलंय म्हणून तसं वाटतंय. आणि मी नवं लुगडं घातलं ना की अगं मला नजरच लागते बघ. माझं जाऊ दे. तू गावात आलीस ना, तुझ्या माझं काय पोरी लागली का? लागतात का? काय विचारलं म्हणजे? अगो मग तुझ्या जवानीचा काय उपयोग आहे? म्हणजे मी बघ गावातनं निघाले ना आता पण नुसती पोरं माग 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 फिरतात. माग जी पोरं नाहीये, हाताळ चढ लागलेली थेरडे थेरडे. कळलं का? हा लांब राहा त्यांच्यापासून. काय एक मिनिट.
हॅलो नमस्कार, माझं नाव आहे गोपाळ. हे जे पोस्टर दिसतं का पाठीमागं तो गोपाळ आहे मी. खरं तर आजच आमच्या हिम्मतराव टेलरिंग शॉपचं ओपनिंग झालं. टेलरिंग म्हणजे आमच्याकडे सगळे ब्लाउज शिवून मिळतात. तर मी 2 जूनपासून रोज रात्री 10 वाजता तुम्हाला भेटायला येतो. कुठं? फक्त आपले झी मराठी. देव माणूस मधल्या आते बघायला विसरू नका. देव माणूस मधला फक्त आपले झी मराठी. ओके.